सद्गुरु कृपा जर मिळवली तर गमवायचं काय आहे? जन्मोजन्मीचं जे राहाडगाडगं आपल्यासाठी लिहून ठेवलंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे गमवायचंय. मग ते गमवण्यामध्ये जे सुख आहे ना, त्याच्यामध्ये अपरिमित सुख आहे, की काय हरवल्याचं दुःखच नाहीये. कारण तिथे पाना ही पाना है. ये सब होने पाने की चीजें हैं, मांगने मांगने से मिलने से पे मांगने मिलने वाली चीज नहीं, मांग के मिलने वाली, ऐसा पण म्हणू शकतो. मग कुछ खो कर पाना है, कुछ पाकर खोना है, जीवन का मतलब ये आना है और जाना है. आणि पुढे काय म्हणतात ते? दो पल के जीवन की एक उम्र चुरानी है. दोन क्षणाचं आयुष्य आहे, मग त्याच्यामध्ये अख्खी उम्र, म्हणजे जेवढं आपण म्हणतो माझं एवढं आयुष्य, माझं हे अमकं, माझं ते अमकं, मग ती उम्र चुरानी आहे म्हणजे काय? दोन क्षणामध्ये, दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नावाचं जेव्हा आपण म्हणतो ना, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की उम्र 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 जे आपण म्हणतो, जे आयुष्य आयुष्य, वय 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 म्हणतो, 90 असो, 92 असो, 95 असो, 100 असो, 1 वर्षाचं वय असो, वाटेल ते असो, ते चुराना आहे म्हणजे काय त्याचं? तर त्याचा अर्थच असा आहे की ते वय चोरणं किंवा ते वय कुठेतरी ढकलून देणं, ह्याच्यापेक्षा त्या 2 क्षणामध्ये जेवढं आयुष्य जगला, जेवढं वय जगलास या 2 क्षणांमध्ये, दो पल की, 2 पल मध्ये तू जेवढं जगलास ना, तेवढं तुझं वय किती असू दे, ते तुला पुरेसं आहे. बाकीचे उम्र, बाकीचं वय, हे चोरलं कोणीतरी चालेल. कोणीतरी म्हणजे कोणी? तुझं भाग्यच ते चोरतं की नाही? भाग्य कोण देतं? सद्गुरू देतात की नाही? मग सद्गुरू जेव्हा हे सांगतात, त्यावेळेला ते काय म्हणतात की दो पल के जीवन की एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. आता ह्याच्या पुढचं जर कडवं आहे, ते जर असं आपण म्हटलं की ते प्रेमीजनांचं आहे, तर इथे प्रेमीजन कोण आहे? आपला प्रियकर कोण आहे? आपली प्रेयसी कोण आहे? सद्गुरूंशिवाय कोणीच नाही ना. मग तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ. आता आपण म्हणू की आपण सद्गुरूचे सहारे कसं काय? सद्गुरू आपला सहारा आहे. मग आपण त्याचा सहारा कसं काय होऊ शकतो? तर सद्गुरूला भूल कोणाची असते? तर ती निष्ठावान भक्ताची, श्रद्धावान भक्ताची, श्रद्धावान साधकाची, निष्ठावान साधकाची. मग सद्गुरू त्यांचा सहारा का घेतो? सद्गुरूला काय कमी असतं की तो त्यांचा सहारा घेतो म्हणून सगळ्या बाबतीत? तर तो सहारा घेणं हे सुद्धा एक रूपक अवस्था आहे त्याच्यामधली, की तुमचा सहारा घेऊन मी जगतापुढे जी काही उदाहरणं ठेवतो ती धनेश्वरांसारखी असतात, ती प्रधानांसारखी असतात, ती रावसाहेबांसारखी असतात, ती बालगंधर्वांसारखी असतात. ही सगळी उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवतो. मी त्यांचा सहारा काय घेतला? त्यांच्या भावभक्तीचा सहारा घेतला, त्यांच्या निष्ठेचा सहारा घेतला, त्यांच्या श्रद्धेचा सहारा घेतला, आणि मी त्यांना सहारा दिला म्हणजे काय? मैं धार हूं नदी आकी, तू मेरा सहारा है. आणि तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूं, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा. हे जेव्हा आपल्याला पटतं ना याच्यामध्ये, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आंखों में समंदर है, आशाओं का पानी है. डोळ्यामध्ये समुद्र कुठला मावतोय का मावत नाहीये? नाहीच मावत. सद्गुरू रूपी समुद्र डोळ्यामध्ये मावतच नाही ना कोणाच्या. आणि मग तो काय म्हणतो की डोळ्यामध्ये तुझ्या सतत पाणी कसलं आहे? सद्गुरूच्या प्रेमाचं आहे का? साधकावस्था असली तरी सुद्धा आशा आकांक्षा सुटत नाहीत. म्हणून म्हणतात की आंखों में समंदर है आणि आशाओं का पानी. मग माझ्याकडनं तुझ्या कोणत्या आशा अपेक्षा आहेत? अहो, साधी गोष्ट आहे की सद्गुरूंनी मला स्वतः जवळ घ्यावं, स्वतःच्या स्वरूपात स्वस्वरूपामध्ये मिसळून टाकावं, ही सुद्धा एक दुर्दम्य आशा असते, इच्छा असते, आकांक्षा असते. मग त्याच्या पलीकडे मोक्ष, मुक्ती, कैवल्य, निर्वाण ह्या सगळ्या अवस्थांमधला जो एकमेव आविष्कार आहे म्हणजे तो मोक्ष, त्याची ही अपेक्षा असते, आशा असते, सगळंच असतं माणसात. मग तुझ्या डोळ्यामध्ये तो
अश्रुरूपी किंवा आशारूपी जो समुद्र आहे ना, तोही आटला पाहिजे. म्हणजेच काय, भाव भावना मन सगळ्याचा निचरा जेव्हा होईल, त्यावेळेलाच ते तत्व तुमच्या समोर येईल की नाही. मग आता मौजो याचा अर्थ काय होतो, परत आपण एकदा विचार करू या मौजोचा अर्थ कसला. तर लाटा कसल्या आहेत, तर मनाचा जो सागर आहे, तर मनावरती नित्य विचारांच्या लहरी लाटा उत्पन्न होत असतात. त्या अर्थी सुद्धा ते मौज आहे ना. मग मनावर उठणारे विचार तरंग, आणि आपण म्हणतो ना उमंग, उमंग भरी जिंदगी. तर उमंग म्हणजे काय, दरवेळेला उठणाऱ्या त्या मनावरच्या लाटा आहेत, आणि मनपटलावरच्या लाटा नेहमी सकारात्मक गोष्टींच्या मागोवा घेत असतात. मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं. कोणीही कधीही विपरीत अवस्था मागून घेत नाही, कधी चुकून सुद्धा परमेश्वराकडे मागून घेत नाही. ती फक्त एकानेच मागितली होती, आणि ते म्हणजे कुंतीने. कुंतीने श्रीकृष्णाला काय सांगितलं होतं, तू मला संकट दे, तू मला अतिशय वाईट परिस्थिती माझ्या पदरात टाक, का तर त्याद्वारे सुद्धा मला सतत तुझं स्मरण राहील. कुंती ही राजमाता होती, पण कुंतीनी सुद्धा पांडवांबरोबर जे जे काही भोगलं, तो भोगवटा सुद्धा किती विचित्र होता, की प्रत्यक्ष मुलांबरोबर जे काही घडतंय, त्याचे सगळे सोहळे स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे. विपरीत जे घडत होतं मुलांच्या बरोबर, जे सुनेबरोबर घडत होतं ते. मग कुंतीचं काय आयुष्य होतं, तर कुंतीच्या आयुष्यामध्ये एकमेव सखा कोण होता, तिचा प्राण सखा, तो श्रीकृष्णच होता, जरी त्यांचं नातं वेगळं असलं तरी. तर मग कुंतीने त्याच्याकडे मागितलं. मग कुंती एवढं धारिष्ट आपल्याकडे आहे का, की आपण परमेश्वराला किंवा महाराजांना आपण सहज तरी कधी धनकवडीला जाऊन बोलू का, किंवा धनकवडीला कशाला, इथे बसून तरी बोलू का, की माझ्यावर सगळी संकट द्या, मला सगळ्या संकटांच्या खाईत लोटा, माझ्यावर अतिशय विपरीत परिस्थिती चेपा तुम्ही, असं आपण महाराजांना चुकून सुद्धा कधी म्हणत नाही. याचं कारणच असं आहे, की उमंग जी असते मनामध्ये, ती नेहमी सकारात्मक गोष्टींचाच विचार करते. मला संकट द्या असं म्हणण्यापेक्षा दुरिता अवघे जावे दुरी, अशीच आपण प्रार्थना करतो. संकटातनं निभावून न्या, आमच्यावर कोणतंही संकट नको, हेच मनुष्य सतत सांगत असतो. पण त्या संकट नको म्हणताना जे काही तुम्हाला सुख अपेक्षित आहे, त्याची पण एक सुप्त अवस्था मनामध्ये असते, ती सुप्त वासना असते. ती वासना सुद्धा तुमच्या नकळत तुम्ही बोलत असता. मग हे पण मौजच आहे, की हा पण एक प्रवाहच आहे ना, आणि ह्या पण लाटाच आहेत की मनावरती उमटणाऱ्या. मग तेव्हा आपल्याला असं विचार करावा लागतो, की विचार, भ्रम, समज, गैरसमज यांचं स्थान किती आहे आपल्या आयुष्यामध्ये. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी, मग त्या तेऱ्या मेऱ्या एवढ्याशा कहाणीमध्ये हे कितीतरी प्रकार दडलेले आहेत. ते प्रवाह जाऊन पोचतात कोणाचे, साधकांचे प्रवाह कोणाकडे जाऊन पोचतात, तर त्यांच्या त्यांच्या सद्गुरूपाशी जाऊन पोचतात. मग हे जेवढं खरं आहे, तेवढंच आपण असं म्हणू, की ध्वनी आणि त्याच्यातनं निर्माण होणारे तरंग, ध्वनी, प्रकाश, ऊर्जा, संवहन, ऊर्जेचं संवहन आहे, प्रकाशाचं प्रक्षेपण आहे, ध्वनींचं प्रक्षेपण आहे, हे सुद्धा त्या मौजोमध्ये येत. आणि मग हे जेव्हा येतं, तेव्हा काय होतं, की मौजो की रवानी है. मग मनाला आपल्या महासागराची उपमा देऊन बघा. त्यातल्या लाटा तुम्हाला काय काय देत असतात, काय काय सांगत असतात, आणि त्या लाटा मनावर उमटणाऱ्या तुमच्या कृतीद्वारे काय काय बाहेर किनाऱ्यावर फेकत असतात. त्या किनाऱ्याचा जर विचार केला आपण, तर आपल्या असं लक्षात येईल, की आपल्या नकळत आपण कितीतरी नकारात्मक विचार किंवा आणखीन काही नकारात्मक भूमिका, हे आपण सतत बाहेर किनाऱ्यावर फेकत असतो. किनाऱ्यावर म्हणजे कुठे, दुसऱ्या काशी. आपल्या नकळत होतं. कधी कधी कळत होतं. कधी कधी संतापाचा विस्फोट होतो, तेव्हा वाटेल तसं बोललं जातं. नंतर आपल्याला लक्षात येतं, की हे बोलायला नको होतं. मग ह्या मौजो कसल्या आहेत, त्या नकारात्मक आहेत. मग नकारात्मकता हवी का, मग सकारात्मकता हवी का, हे द्वंद्व सतत मनामध्ये चालू असल्या कारणाने मनाचा जो महासागर आहे, त्यातल्या ह्या लाटांची जी खळबळ आहे,
ती खळबळ तुझी कधीतरी संपणार आहे की नाही? आणि मग ते जे सगळे विचार तरंग आहेत त्या सगळ्या प्रोसेस मधनं आलेले, त्या लाटांद्वारे आलेले, ते जेव्हा जेव्हा माझ्यापर्यंत येतात, असं जेव्हा महाराज म्हणतात, तेव्हा मला कळतं की हे पात्र अवलंबण्यासारखं आहे का? तुकाराम महाराजांनी म्हटलं की भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिने जिने लाजीरवाण. मग आपली ही लाजीरवाणी भिक्षा पात्र महाराजांच्या समोर आपण ठेवायची. कारण आपलं जिणं लाजीरवाणं का आहे? तर सतत मनाच्या महासागरात उमटणाऱ्या लाटा आपण त्यांच्या पायापर्यंत पोचवत असतो, त्यांच्यापर्यंत पोचवत असतो. जरी तेरी मेरी कहाणी असली तरी त्या तेरा मेऱ्या कहाणीमध्ये मी आणि महाराज, महाराज आणि मी याच्यामधला जो कॉपीराईट प्रत्येकाला भावतो, त्या कॉपीराईटद्वारे महाराजांच्या पायाशी रोज कितीतरी प्रकारच्या लाटा जात असतात आणि जातात. आणि त्या का जातात, कशा जातात आणि किती प्रमाणात जातात ह्याचा जर विचार केला तर थक्क व्हायला होतं. कधी कधी डोकं भंडावून जातं. की दुनियेमधला प्रत्येक जीव त्यांचा जो उपासक आहे महाराजांचा, महाराजांचा निष्ठावान आहे, भक्त आहे, तो ह्या सगळ्या लाटा त्यांच्यापर्यंत पोहोचवतच असतो. मग त्या सगळ्या लाटांमध्ये आपल्याला अपेक्षित काय असतं? सुख, आनंद. हिंदी शब्द आहे सुकून. सुकून पाहिजे असतो प्रत्येकाला. मस्ती हवी असते, प्रसन्नता हवी असते, मौज हवी असते, सौख्य हवं असतं. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडेही धन हवं असतं. मग ह्या सगळ्यांचं मागणं जेव्हा महाराजांपर्यंत जातं की नाही, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपण जेव्हा ते सगळं त्यांच्या समोर मांडतो, त्यावेळेला अपनी ही मगन में ते मस्त आहेत, धुन में मस्त आहेत, कारण ते अवधूत आहेत ना. मग अपनी ही मगन में मस्त अवधूत असलेल्याकडे आपण जेव्हा ह्या अशा स्वरूपाच्या मागण्या पोचवतो की नाही, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की ह्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हायला. मग बदल व्हायला हवा असेल तर साधकावस्था तुम्हाला काय सांगते? ध्यान करा. ध्यानाची सीमा वाढवा, ध्यानाची व्याप्ती वाढवा, ध्यानाची खोली वाढवा. आणि मग त्या ध्यानाच्या खोलीमध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला. खोली ध्यानाची म्हणजे स्वतःच्या घरातली रूम नव्हे, डेप्थ म्हणू आपण त्याला, ध्यानाची डेप्थ. तर ती डेप्थ वाढवल्यानंतर काय होईल? ती डेप्थ वाढवल्यानंतर एकच गोष्ट होईल की महाराज रूपी तत्व जे तुम्हाला जवळ घेऊ पाहतंय, कवेत घेऊ पाहतंय, तिथे जाण्यासाठी आपल्यामध्ये आलेला जो गढूळपणा आहे, तो टाकून आपण पाणी निवळशंख करत त्यांच्याकडे जातो. पाणी जेव्हा डिस्टिल वॉटर सारखं होईल आपल्या शरीरांतर्गतलं, म्हणजे सगळंच ओव्हरऑल जे आपल्या अंतरंगात जे काही रसायन भरलेलं आहे, ते जेव्हा डिस्टिल वॉटर सारखं होईल, त्यावेळेला आपण महाराजांच्याकडे जाऊ, तेव्हा महाराज तत्व आपल्याकडे नीट डोळसपणे बघेल. मग हे जेव्हा त्याच्यामध्ये आपण विचार करतो या सगळ्या गोष्टींचा, तर तेव्हा महाराज काय म्हणतात की तूफान को आना है, आकर चले जाना है, बादल है ये कुछ पल का, छाकर ढल जाना. मग साधकावस्थेमध्ये काही विकार उत्पन्न होत नाहीत का? अवश्य होतात. मग महाराजांचं म्हणणं काय त्या गाण्यामध्ये जे सांगितलंय ते, की हे काही काळासाठी आलेले ढग आहे. ते तसेच राहणार आहेत का? तर नाही. का? कारण तू त्याला साधनेची जोड दिलीस म्हणून ते आभाळ निरभ्र होणार आहे. मग ते ढग जाणारच आहेत. मग काही क्षणांसाठीच्या ज्या या गोष्टी असतील आणि त्या क्षणांसाठी सुद्धा जर तुझ्या मनामध्ये त्या अगदी नैराश्य दाटून येत असेल, की काय हे विकार आपल्या मनामध्ये उत्पन्न झाले. तर ते ढग जसे निघून गेल्यानंतर आकाश निरभ्र होतं, तसंच तुझं आकाश साधनेद्वारे निरभ्र करण्याची क्रिया तुला जर शिकवलेली असेल मी, तर ती तुला केली पाहिजे. कारण शेवटी काय आहे, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी. मग तेरे मेरे कहाणीमध्ये हे सगळं बसतं की. आणि मग महाराज काय म्हणतात, परछाईयां रह जाती है, रह जाती निशानी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी है. आता या पडछाया कसल्या आहेत? पूर्वजन्माच्या. त्या पूर्वजन्माच्या ज्या पडछाया आहेत, त्या राहणारच. कारण भूतकाळ आपण कितीही पुसायचा म्हटला तरी तो भूतकाळ आहेच आहे. ते सगळं तिथे आहेच आहे.
आज आपण रामायणाची कथा ऐकतो, महाभारताची कथा ऐकतो, भूतकाळात घडलेल्या घटना आहेत. पण तरी सुद्धा आजही वर्तमानात त्या जेवढ्या जिवंत आहेत, तेवढंच ही आपल्या पूर्वजन्माच्या ज्या परछाई आहेत, जन्मोजन्मीच्या, त्या सावल्या राहणारच. त्या सावल्यांना कोणी पुसू शकत नाही, कारण सावलीला पुसता येत नाही. व्यक्तिमत्व संपवता येतं, पण सावली पुसता येत नाही. सावली ही कधीही नष्ट करता येत नाही. सावलीला आकार उकार आपल्या देहाप्रमाणे प्राप्त होतो, की ज्या गोष्टीवर किंवा सावली म्हणजे ते ऊन पडतं आणि जिथे सावली पडते, त्या सावली ज्या वस्तूवरनं पडते त्या वस्तूंचा आकार घेऊन ती सावली आकार धारण करते. मग तो मनुष्याचा असेल, झाडाचा असेल, डोंगराचा असेल, आणखीन कुठल्याही गोष्टीचा असेल आकार. सावली पुसता येत नाही. सावली सरकत असते. सावलीचा प्रवास अंधाराकडे असतो, प्रकाशाकडून अंधाराकडे, कारण अंधारात सावल्या दिसत नाही. लाईटमध्ये दिसतात, मनुष्य निर्मित लाईटमध्ये. ती गोष्ट वेगळी. आपण निसर्गाचा विचार करतोय, तिथे सूर्यप्रकाशाचा विचार. तर त्या परछाया ज्या आहेत आपल्या आयुष्याला लागू असणाऱ्या, की आपले मागचे जन्म कोणते होते, त्याची उत्सुकता प्रत्येकाला असते ना. पण ते मागचे जन्म आता सावल्या बनून जर राहिले असतील, तर त्यांना तू कवटाळून काय करणार आहेस? मग त्या निशाण्या सावल्यांमध्ये ज्या खुणा आहेत ना, आपण म्हणतो ना, रह जाती निशानिया. मग कोणीतरी तुम्हाला सांगतं की तुमचा मागचा जन्म अमुक होता. त्या अमुक जन्मामध्ये अमुक घडलं म्हणून या जन्माला तुम्ही आलात, हे त्या जन्मांचं बाय प्रॉडक्ट आहे. मग हे जर बाय प्रॉडक्ट आपण मानलं, आता प्रत्यक्ष पुनर्जन्म आहे की नाही बरीच चर्चा आहे. मागचे जन्म आपण कोणीही बघितलेले नाहीत. साधकाला कधी कधी ते दिसण्याची किमया सद्गुरू घडवतात. मग त्यावेळेला जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपले मागचे जन्म, त्या मागच्या जन्मामधल्या ज्या खाणाखुणा ज्या काही आपल्याला दाखवल्या गेल्या, रह जाती है निशानिया, ते निशानिया त्या मागच्या जन्मातल्या ज्या काही आपल्याला कळल्या ना, तर मग ह्या जन्मात आपण का जन्माला आलो वगैरे वगैरेंची उत्तरं जरी सापडली, तरी सुद्धा ह्या जन्मामध्ये जे काही एंट्री आणि एक्झिटचं गणित तुमच्यासाठी मांडलेलं आहे, त्या गणितावर तुम्हाला चालावं लागतंच. मग तिथे मागचा जन्म काय होता आणि मग त्या जन्मातल्या पुण्याईमुळे तुम्हाला हे सद्गुरू रूपी घबाड सापडलंय. पण सद्गुरू रूपी घबाड जरी सापडलेलं असलं तरी ते घबाड एवढंच म्हणतं की हा जन्म, ही एंट्री आणि ही एक्झिट तू कशी जगतोस, हेही महत्वाचं आहेच की. मग ह्या जन्माची सावली जर पुढच्या जन्मामध्ये पडायला नको असेल, ही सावली जर पुसायची असेल, तर आत्ता तुझा जो प्रवास सूर्यप्रकाशात चालू आहे, ती एक्झिट तुझी ब्लॅक होल मध्ये झाली पाहिजे. मग ब्लॅक होल मध्ये म्हणजे शिवतत्वात झाली पाहिजे. आता ती झाली पाहिजे हे सद्गुरू सांगतात. पण त्या सांगण्यावर हुकूम आपण आपल्या प्रत्येक जण आपल्या आयुष्यात वागतो का? आचरण करतो का? हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण आतापर्यंतचे जगलो आयुष्य त्याच्यामध्ये काय चुका केल्या. मग चुका केल्या त्याही सावल्याच आहेत की. चुकांच्या सावल्या असतातच आणि प्रत्यक्ष जगण्याला ही सावली असतेच. मग परछाई या रह जाती है. मग परछाई पुसण्याचं काम, पुसण्याचं कसब कोणाला अवगत आहे? फक्त सद्गुरूला अवगत आहे. माणसाने त्याची सावली पडलेली दुपारच्या उन्हामध्ये असो, चारच्या उन्हात असो किंवा उन्हामध्ये पडलेली सावली पुसून दाखवावी. नाही पुसता येत. मग ती पुसता येतं, ज्याला येते पुसता, त्यालाच तर सद्गुरू म्हणतात की नाही. मग सद्गुरू तरी सुद्धा म्हणतात की परछाई या रह जाती है निशानिया. मग ती निशाणी तुमच्या मागच्या जन्मांची आहे, पुढच्या जन्मात जाणार आहात वगैरे वगैरेचं जे गणित आहे ना, ते साधकांनी स्वतःच स्वतः सोडवायचा प्रयत्न करावा आणि ते गणित सद्गुरूंच्या समोर सादर करावं. स्टेप्स किती चुकल्या आहेत, कुठे काय गणितामधल्या स्टेप्स घ्यायच्या राहिल्या आणि मग ते इक्वेशन सोडवत सोडवत आपण शेवटच्या डिजिटला आलोय, तर ते बरोबर डिजिट मांडलेत का? मग ते सद्गुरूंनी दाखवल्याप्रमाणे गणित तुम्ही सोडवलं आहे किंवा नाही, ह्याची पेपर तपासणी हे सद्गुरूच करतात आणि ते तुम्हाला दाखवतात. मग विचार पेरणी जी असते सद्गुरूंची, ती ह्या सगळ्या स्वरूपामध्ये असते. गाणं कोणतंही असू दे, गाण्यातला भावार्थ कोणताही असू दे,
पण कहाणी जर सांगितली त्याच्यामध्ये, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी, मग त्या तेऱ्या मेऱ्या कहाणीमध्ये जे काय सगळं रामायण दडलेलं आहे ना, ते रामायण म्हणजे ती विचारांची पेरणी. तुम्हाला भानावर आलात, तुम्ही भानावर आलात तर काहीतरी अर्थ आहे. आणि तुम्हाला भानावर आणणारा सद्गुरू तुम्हाला तुमच्या आयुष्यात सापडला तरी सुद्धा काहीतरी फार मोठा अर्थ आहे आयुष्य जगण्याला, एंट्री आणि एक्झिटला. एंट्री सहज होत नाही, एक्झिट कधी होते ते माहित नाही. एंट्री सुद्धा एक सहज जशी नसते, तशी एक्झिट सुद्धा सहज नसते. अचानक मृत्यू होतो कोणाचा, अतिशय तळतळाट होऊन मृत्यू होतो कोणाचा, घरघर लागून मृत्यू होतो, कोणी मृत्यू मागतो, कोणी आयुष्याला कंटाळतो, कोणी आयुष्य रडत रडत जगतात, कोणी आनंदाने जगतात, कोणी नाईलाज म्हणून जगतात, कोणी भाग आहे म्हणून जगतात, कोणी डोक्यावर ओझं ठेवल्यासारखं आयुष्य जगतात, कोणी रडक्या तोंडाने जगतात, कोणी व्हिलनच्या स्वरूपात जगतात, कोणी हिरोच्या स्वरूपात जगतात, पण आयुष्य प्रत्येकाला जगावंच लागतं. मग हे जेवढं खरं आहे तेवढंच एंट्री आणि एक्झिट मध्ये तुम्ही जे आयुष्य जगता, ते आयुष्य किती सच्चेपणाने जगलात, साधकावस्थेमध्ये सुद्धा तुम्ही किती सच्चा साधक घडलात, याच्याकडे सद्गुरूंचं लक्ष असतं. मग तो एक प्यार का नगमा, ती नगमा म्हणजे ती गोष्ट आहे. त्याच्या पलीकडे वेगळं काय असतं आणखी? मग विचारांची पेरणी जर ह्या पद्धतीने पण होत असेल, मग तुम्ही म्हणाल हे हिंदी साधं गाणं आहे, याच्यामध्ये काय विचार पेरणी आहे? तर ह्या गाण्याच्या प्रत्येक ओळीमधनं जे काही अध्यात्माचं सार तुम्हाला सापडतंय, तीच तर पेरणी आहे. तुम्ही म्हणाल हे कधी प्रेमकाव्य असू शकतं किंवा तेरी मेरी कहाणी म्हणजे हिरो हिरोईनची कहाणी असू शकते. आहे. पण महाराज जेव्हा ते सांगतात, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं, की ह्या प्रत्येक शब्दाला त्या कवीला जे अपेक्षित असेल किंवा तो सहज भावावस्थेत लिहून गेला असेल, तर त्याचा हा अर्थ असा होऊ शकतो, असतो. शकतो नाही, असतो.